दुसरीकडे दोन ज्या समिती तयार करण्यात आल्या, मराठा उपसमिती आणि ओबीसी उपसमिती, हे दोन्ही समितीचे नेते एकमेकांवर उघडपणे सार्वजनिकरित्या टीका मी म्हणालो देवेंद्र फडणवीस सक्षम आहे. राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस हे सगळे प्रश्न जे आहेत राज्यातल्या अंतर्गत, पक्षांतर्गत, त्यांच्या युती अंतर्गत, कॅबिनेट अंतर्गत सक्षम आहे. मंत्र्यांपर्यंत पोहोचणार. मंत्र्यांचे खून पडले तरी मला आश्चर्य वाटणार नाही. गँगवॉर होईल कॅबिनेटमध्ये एक दिवस या विषयावर. मी वारंवार सांगतो आहे आणि मी असं सांगितल्याबद्दल मला माओवादी ठरवता येत नाही. बरं, मी सत्य सांगतो, ज्या प्रकारचा संघर्ष कॅबिनेटमध्ये चाललेला आहे, मग भुजबळजी असतील, मग इतर समाजाचे लोक असतील, ज्या प्रकारचं सरकारमध्ये जो संघर्ष टोकाचा, स्वतः भुजबळ म्हणतात अराजक होईल, महाराष्ट्रात अराजक निर्माण होईल असं सांगणं हा सुद्धा माओवादच आहे, नाही का? मग जनसुरक्षा कायद्याखाली तुम्ही भुजबळांवरती कारवाई करणार आहात का? काल या मिंदे गटाची लोक मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटले माझ्यावर कारवाई करा सांगण्यासाठी. देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. का? मी इतकंच म्हणालो, महाराष्ट्रामध्ये पराकोटीचा भ्रष्टाचार आणि अनागोंदी वाढलेली आहे. सरकारनं काळजी घेतली पाहिजे. नेपाळमध्ये भ्रष्टाचारानं टोक गाठलं म्हणून तरुण मुलं रस्त्यावर आले आणि सरकार उलथवून टाकलं. म्हणून महाराष्ट्रात आणि देशातल्या भ्रष्ट लोकांनी काळजी घेतली पाहिजे. त्याच्यावरती काय देशद्रोहाचा गुन्हा आहे? हे नेपाळचं समर्थन करतात. नेपाळ हिंदू राष्ट्र आहे. हिंदू राष्ट्राचं समर्थन करतोय. तुम्ही हिंदुत्ववादी आहात ना? हे मूर्ख लोक आहेत जे सरकारमध्ये बसलेले आहेत, किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांना आपला मांडीवर बसलेला आहे, बसवलेला आहे घटनाबाह्य पद्धती. मूर्ख लोक आहेत. हे फक्त ठेकेदारांकडून पैशाचे व्यवहार करू शकतात मोठ्या प्रमाणात आणि पैशाच्या माध्यमातून सत्ता आणू शकतात किंवा टिकवू शकतात. यांना जनतेने मतदान केलेलं नाही, एवढं मी वारंवार सांगतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.